नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? सो मित्रांनो, आतापर्यंत कालपर्यंत जे सेशन झाले त्याचा वापर तुम्ही करायला सुरुवात केली आहे का तुमच्या बिझनेससाठी? नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? त्याचा उपयोग तुम्ही करताय की नाही? आणि अजून जर लाईक केलं नसेल चॅनलला तर प्लीज लाईक करा. सेशन चालू व्हायला थोडासा लेट झाला कारण काही मीटिंग्स चालू होत्या, त्यामुळे कनेक्ट व्हायला थोडासा वेळ झाला. कोणीतरी प्लीज कमेंट बॉक्स आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती मेसेज करा की सेशन चालू झालंय म्हणून. सो आजचं जे सेशन आहे, मी जास्त वेळ काही घालवणार नाही. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, मी आपलं आजचं सेशन झाल्यानंतर फीडबॅक फॉर्म, मला खूप वेळा प्रश्न, फीडबॅक फॉर्म कुठे, फीडबॅक फॉर्म कुठे? फीडबॅक फॉर्म हा चॅटबॉक्सच्या कमेंट मध्ये पिन केलेला असतो, हे विसरू नका. आणि दुसरं म्हणजे मी पुण्याच्या इव्हेंटसाठी कोण येणार आहेत कन्फर्म, त्यांच्यासाठी मी एक फॉर्म पाठवणार आहे. जे लोक कन्फर्म त्या मीटिंगला येणार आहेत त्यांनीच कृपा करून तो फॉर्म भरावा, ही रिक्वेस्ट आहे. आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. सो सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आजचं सेशन जे आहे ते कालच्याच मार्केटिंग जो आपलं सेशन झालं होतं त्याचाच पुढचा भाग आहे. मार्केटिंग मध्ये आपण काही बेसिक ऍस्पेक्ट काल कव्हर केले, की जसं की मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा मार्केटिंगचे ऍस्पेक्ट्स काय आहेत. पण आज आपण एक सगळ्यात महत्वाच्या मार्केटिंगच्या भागाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे इंटरनेट मार्केटिंग. तुमचं सोशल मीडिया. सोशल मीडिया मार्केटिंग आजच्या तारखेला सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चीप जर कुठला मार्केटिंगचा प्रकार असेल तर तो आहे सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये बरेच ऍस्पेक्ट्स आहेत. आपल्याला फक्त फेसबुक, इंस्टाग्राम असे काही ठराविक गोष्टी माहिती असतात, पण सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये अनेक ऍस्पेक्ट्स आहेत. ते ऍस्पेक्ट्स आपण आज समजणार आहोत, त्याच्यावरती काम करणार आहोत की ते एक एक्झॅक्ट, तो एक तुम्हाला काल बोललो तुम्ही मार्केटिंगचं मी तुम्हाला झाड दाखवेन, तर तेच झाड तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे. आणि उद्याचं सेशन जे होणार आहे ते मार्केटिंगच्या इतर ऍस्पेक्ट्सच्या बाबतीत असेल. सो मार्केटिंगचे जसं मी सांगितलं होतं 3 सेशन असतील. मल्टी लेवल मार्केटिंग बद्दल रोहन सिन्हा साहेब मी पुढच्या भागांमध्ये सांगेन, मी एक रन थ्रू करेन मल्टी लेवल मार्केटिंग बद्दल. सर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण थोडा विचारायचा आहे की खरंच आम्ही सर्व बिझनेस करू शकणार ना? कारण सगळ्यांचं माहित नाही, पण मी मिडल क्लास कुटुंबामधून येतो. संकेत शेगावकर साहेब, मी स्वतः देखील मिडल क्लास फॅमिली मधलाच आहे. आवाज येत नाहीये सगळ्यांना आवाज येत नाहीये? टेक्निकल टीम प्लीज चेक करा, कारण खूप लोक मेसेज करतात आवाज येत नाहीये म्हणून. टेक्निकल टीमला रिक्वेस्ट आहे की प्लीज एकदा चेक करून घ्या. सगळ्यांना आवाज येत नाहीये का? एकदा प्लीज कन्फर्म करा, आवाज येतोय की नाही येतोय, खाली कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. कारण 2-3 लोकांनी मेसेज केल्यानंतर असं वाटलं की आवाज येत नसावा. सो आजचं जे सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत ते म्हणजे मार्केटिंगचे मल्टिपल ऍस्पेक्ट, पण सगळ्यात महत्वाचा आजचा भाग जो असेल तो मॉडर्न वे ऑफ मार्केटिंग, डिजिटल वे ऑफ मार्केटिंग, याच्यावरती आपला आजचं सेशन असणार आहे. आणि मीन वाईल जे लोक कनेक्ट झालेत पण अजून लाईक केलं नाहीये, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो सेशन लाईक करा न विसरता. तेवढंच आम्हाला एक बूस्टिंग फॅक्टर मिळतो. आणि दुसरं म्हणजे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ओंकार हरिमाळी, तर ते चॅनल देखील सबस्क्राईब करा. ओके. सो
ओके, काही लोक, ओके, गुड इव्हनिंग सर, मी एक फार्मर आहे, मी बिझनेस करू शकतो का? साहेब, तुम्ही फार्मर आहात, हाच एक बिझनेस आहे. तुम्ही शेतकरी आहात, शेतकरी हा सगळ्यात मोठा व्यावसायिक असतो, हे प्लीज विसरू नका. सो मी इतर जास्त वेळ न घालवता स्ट्रेट वे मार्केटिंगच्या पॉइंट वरती येतो. काल मी प्रोबॅबल बायर कसा शोधायचा हे तुम्हाला सांगितलं. मार्केटमध्ये एंट्री पॉइंट कसं करायचं आहे तुम्हाला मी उद्या एक्सप्लेन करणार आहे. तुमचं मार्केटिंगचं व्हिज्युअलायझेशन कसं असलं पाहिजे ह्याच्यावरती उद्या बोलणार आहे. तुमची इच्छा आणि विकलं जाणारं प्रोडक्ट ह्याच्यावर देखील उद्याच बोलणार आहे. आजचा मेजर फोकस जो असेल तो इंटरनेट मार्केटिंग याच्यावरती आपण कव्हर करणार आहोत. सो मित्रांनो, आजच्या डेटला आपण जर बघितलं तर इतर कुठल्याही मार्केटिंगचे जे फंड आहेत, मार्केटिंगचे ज्या टेक्निक्स आहेत, या सगळ्या टेक्निक्सला खूप जास्त खर्च येतो. म्हणजे टेलिव्हिजन ऍड जरी द्यायची झाली तुम्हाला तर टेलिव्हिजन ऍडला साधारणपणे 10 सेकंदासाठी 3 ते 4 हजार रुपये मोजायला लागतात. तेच तुम्ही जर पेपरची ऍड दिली तर टाइम्स ऑफ इंडिया सारख्या पेपरचं जो फुल पेज ऍड तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची किंमत साधारणपणे 28 ते 35 लाख रुपये होते. किंवा तुम्ही होर्डिंग घेतलं तर एक होर्डिंगची किंमत साधारणपणे तुम्हाला एका होर्डिंगची किंमत साधारणपणे बघायला गेलं तर तुम्हाला एक 40,000पासून ते 2, 2.5, 3 मुंबईत काही ठिकाणी असे होर्डिंग आहेत की ज्याची किंमत अगदी महिन्याची 7 आणि 8 लाख रुपये. ओके, मराठी स्टेटस सर, स्टुडंटसाठी काही संधी आहे का? हो, सगळ्यांसाठी संधी आहे, काळजी करू नका. आता मी जे कनेक्ट लेट झालो त्याचं कारणच ते होतं की मी एका मीटिंग मध्ये होतो की इथे सेशन अटेंड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी कशी देता येईल याच्यासाठी आज आमची जवळजवळ 8 ते 9 तास मीटिंग चालली आहे. आणि ती ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी 29 तारखेला पुण्यामध्ये सकाळी 11 वाजता घेऊन येतोय. ज्यांचा प्रॉब्लेम आहे ना की माझ्याकडे भांडवल नाही तर मी व्यवसाय कसा चालू करू, त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. ही ऑपॉर्च्युनिटी कशी घ्यायची हे देखील मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन सेशनच्या शेवटच्या दिवशी सांगेन. साधारणपणे तुमच्यापैकी प्रत्येक जण 1.5 ते 2 लाख रुपये महिना कमवू शकेल सेल्स, मार्केटिंग आणि माइंडसेट या 3 गोष्टींवरती फोकस करून या लेवलचं काहीतरी घेऊन येतोय. ऑफकोर्स मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि जी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय त्या ऑपॉर्च्युनिटीला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पण नाहीये. कुठल्याही सामान्यातल्या सामान्य मराठी कुटुंबामधला मुलगा देखील तो व्यवसाय चालू करू शकतो किंवा सामान्यातल्या सामान्य घरातली मुलगी देखील तो व्यवसाय चालू करू शकते. अशी एक ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. ती तुम्हाला मी 29 तारखेला पूर्ण व्यवस्थित समजवेन आणि मग ती ऑपॉर्च्युनिटी घ्यायची की नाही घ्यायची हा निर्णय तुमचा असेल. त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये मी तुम्हाला ट्रेनिंग देईन, त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये आपण रेग्युलर कम्युनिकेशन मध्ये राहू. असं सगळं तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे. तर मी हिप्नोथेरपिस्ट आहे पण प्रोफेशनल टच नाही अजून. काही काळजी करू नका किरण कदम साहेब, भेटूया आपण लवकरच. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, 29 तारखेनंतर मी लवकरच इंडिव्हिज्युअल मीटिंग म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाला मला स्वतःला भेटण्याची इच्छा आहे. तुमच्या बिझनेसवरती मी 1 रुपया पण न घेऊन तुम्हाला कन्सल्टन्सी देण्याची माझी इच्छा आहे. तुम्हाला एक काहीतरी मार्ग देण्याचं माझं मानस आहे. त्याच्यावरती देखील मी काम करतोय. ते कसं एक्झिक्यूट करायचं ऑनलाईन, युट्यूब, झूम असं नाही, फिजिकली तुम्हाला भेटून. तर त्याच्यासाठी देखील लवकरच काहीतरी घेऊन येईन. ते पण 29 तारखेला तुम्हाला सांगेन. सो ज्यांची व्यवसाय करायची इच्छा आहे ते लोकांनी तयारीला लागा, कंपनीचं नाव ठरवा. तुमचा बिझनेस आपण लवकरच चालू करतोय. मी डिसाईड केलंय 1 जूनला आपण सगळ्यांनी मिळून आपल्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल बिझनेस उभा करायचा. लकी ड्रॉ होतील, बाकी सगळ्या गोष्टी होतील, ते वेगळं चालेलच, पण इंडिव्हिज्युअल बिझनेस आपल्या प्रत्येकाचे, तुमच्या प्रत्येकाचे मी माझ्या सोबत चालू करण्याचा माझी इच्छा आहे. एनिवेज, आता आपण वळूया मार्केटिंगकडे. इंटरनेट मार्केटिंग, जसं मी सांगत होतो की तुम्हाला इतर कुठल्याही मार्केटिंगचे ऍस्पेक्ट जर बघायला गेलं तर सगळे महाग पडतात.
पण आजच्या तारखेला डिजिटल मार्केटिंग मध्ये फेसबुक मार्केटिंग असेल, इंस्टाग्राम मार्केटिंग असेल, युट्यूब मार्केटिंग असेल, किंवा तुमचं काय म्हणतात त्याला, लिंक्डइन मार्केटिंग असेल, गुगल मार्केटिंग असेल, असे वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सवर मार्केटिंगचा जो फॉर्मॅट आहे हा कुठल्याही एक्झिस्टिंग मार्केटिंगच्या कंपॅरिझन मध्ये हा खूप कमी खर्चामध्ये होऊ शकतो. आणि त्याचे बेनिफिट, सगळ्यात मोठा डिजिटल मार्केटिंगचा किंवा इंटरनेट मार्केटिंगचा बेनिफिट काय आहे, तर तो बेनिफिट हा आहे की तुम्ही तुमच्या, काल मी जे सांगितलं, डायरेक्ट कस्टमर, सगळ्यांना टार्गेट न करता तुमच्या प्रिसाइज कस्टमरला टार्गेट करा. डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही अमुक वयापासून अमुक वयाचाच कस्टमर असेल तर त्या कस्टमरला स्ट्रेट टार्गेट करू शकता. फक्त महिला तुमच्या कस्टमर टार्गेट असतील तर फक्त त्यांना टार्गेट करू शकता. फक्त पुरुष तुमचे टार्गेटेड कस्टमर असतील तर त्यांना टार्गेट करू शकता. एखाद्या कम्युनिटीची लोक, समजा गुजराती कम्युनिटी, मराठी कम्युनिटी, पंजाबी कम्युनिटी, या लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. तुम्हाला वाटलं बाबा मी नौपाड्यामध्ये राहतोय ठाण्यामध्ये आणि मला फक्त ठाण्यातल्या 5 किलोमीटर मधल्या लोकांना मार्केटिंग करायचंय, ते देखील तुम्ही करू शकता. ही ताकद आहे मार्केटिंगची. पण मार्केटिंग जो पद्धत आहे, मार्केटिंग जी काय म्हणतात, एक डिजिटल मार्केटिंग हा जो ऍस्पेक्ट आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, तो त्याचा बेस आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण काल जसं मी म्हटलं, ज्या कोणाला माणसाला मार्केटिंग करता आलं तो माणूस आयुष्यात कधीही उपाशी झोपू शकत नाही. सो जर तुम्हाला एका चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग शिवाय आजच्या तारखेला काहीही पर्याय नाही. मित्रांनो, असं म्हटलं जातं आमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये, आमच्या बोलतोय, मुद्दामून आमच्या बोलतोय, कारण तुम्हाला आपल्या बोलण्यासाठी तुम्हाला बिझनेस चालू करायला लागेल लवकरच. सो आमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये असं बोललं जातं की इफ यू आर नॉट डिजिटली प्रेझेंट यू आर नॉट इन द बिझनेस. तुम्ही जर डिजिटली प्रेझेंट नसाल तर तुम्ही व्यावसायिक नाही आहात आजच्या युगामध्ये. म्हणून जर तुम्ही बघितलं तर बरेच नवीन बिझनेस मागणं पुढे आले फक्त डिजिटलच्या जोरावर. ई कॉमर्स सारखा जो प्लॅटफॉर्म उभा राहिला हा फक्त डिजिटल मार्केटिंगच्या जोरावर उभा राहिला. मला सांगा ना, तुम्ही आत्ता सुरुवात आत्ता काही प्रमाणात झाल्या असतील, पण अमेझॉन, ईबे किंवा फ्लिपकार्ट याच्या ऍड्स आपण किती प्रमाणात आता बघतो ऑनलाईन टीव्हीवरती. आधी टीव्हीवरती दिसायच्या, आता दिसतात का? तर नाही दिसत. कारण थँक्स टू जिओ प्रत्येकाच्या हातात भारतामध्ये डिजिटल फोन आलाय, स्मार्टफोन आलाय. त्यामुळे आपला कस्टमर आपल्याला खिशात घेऊन फिरतो. आपल्याला फक्त त्याच्या खिशापर्यंत पोचायचंय, त्याच्या परफेक्ट गोष्टींपर्यंत पोचायचंय आणि आपला कस्टमर कोण आहे तो समजून घेतल्यानंतर हे करणं सोपं होऊन जातं. सो मी अधिक वेळ न दवडता मी तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती एक इमेज शेअर करतोय जी आहे मार्केटिंग ट्री, मार्केटिंगचं झाड. हे मार्केटिंगचं झाड तुम्हाला कदाचित इंटरनेटवरती पण मिळेल, पण मी तुम्हाला हे मार्केटिंग ट्री प्रॉपरली एक्सप्लेन करेन. माझ्या टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला प्लीज स्क्रीन शेअर करता आलं तर कृपा करून स्क्रीन शेअर करा. मित्रांनो, काही वेळासाठी माझा चेहरा कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण हे मार्केटिंग ट्री बघणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना दिसत असेल तर प्लीज दिसतंय असं कमेंट करा. सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? मार्केटिंग ट्री सगळ्यांना विजिबल आहे का? मित्रांनो, एकच मिनिट, ही इमेज थोडीशी खालनं कट झाली, मी नवीन इमेज शेअर करतो.
मला एकच मिनिट द्या फक्त. एक मिनिटात फक्त स्क्रीन तोपर्यंत निरखून बघून घ्या. मी थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करेन, तुम्हाला प्रॉपर ते शेअर करेन. प्रॉपर तुम्हाला ऑफकोर्स मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती देखील हे मार्केटिंग ट्री मी शेअर करतो. एकच मिनिट मित्रांनो, मी ती इमेज ऍक्च्युली खालनं त्याचा बेस दिसत नाहीये, तर ती मी नवीन इमेज फक्त सर्च करतोय. येस, मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज नवीन इमेज शेअर करावी. मित्रांनो, एक मिनिट फक्त इमेज शेअर होतीये. ही इमेज मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण शेअर करतो. आता मी ही एक्सप्लेन, ओके, ब्लर दिसत असेल काही प्रॉब्लेम नाहीये. मी ग्रुपवरती शेअर केल्यानंतर तुम्हाला ही इमेज क्लिअर दिसेल. हो, मी जसं म्हटलो कविता कावेरी आहेर मॅडम, मी ऑलरेडी म्हटलं की हा ट्री तुम्हाला याच्यामध्ये मिळेल, इंटरनेटवरती अवेलेबल आहे, मी डिनाय करत नाहीये. पण हा तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करण्यासाठी मी आज एफर्ट घेणार आहे. तो मित्रांनो, समोर तुम्हाला जे झाड दिसतंय, हे झाड आपल्याकडे जसं नॉर्मल एखादं झाड असतं तसं झाड आहे. पण जर झाडाचे सगळे भाग बघितले, जर तुम्ही खालचा भाग बघितला तर झाडाची मुळं आहेत खाली. मध्ये झाडाचा बार्क म्हणजे झाडाचा जो बेस ज्याच्यावरती उभा राहतो ते झाड आहे. म्हणजे झाडाचं काय म्हणतात, मेन फांदी जी मोठी असते, बार्क म्हणतात त्याला. त्याच्यानंतर झाडाचे छोटे 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 फांद्या बाहेर आलेल्या आहेत किंवा मोठ्या फांद्या आलेल्या आहेत, आणि त्या मोठ्या फांद्यांमधनं पण छोट्या छोट्या फांद्या आलेल्या आहेत. तर मी थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्यात खाली म्हणजे जिथे आपण ज्याला मुळं म्हणतो, ती मुळं जिथे आहेत त्या मुळांचा जो मूळ आहे, त्या मुळांचं मध्ये जे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचं रिसर्च किंवा रूट्स ज्याला आपण म्हणतो, तर रूट्स काय आहेत तुमच्या कुठल्याही ऑनलाईन किंवा इंटरनेट मार्केटिंगचे, तर ते रूट आहेत रिसर्च. तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय, तुम्ही जे प्रोडक्ट विकू पाहताय, ते प्रोडक्ट तुम्ही किती प्रमाणात रिसर्च केलंय, हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जे प्रोडक्ट विकू पाहताय त्या प्रोडक्टसाठी तुम्ही रिसर्च किती केलाय, हा फॅक्टर खूप आणि खूपच इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस विकण्यासाठीची तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते विकण्याचा प्लॅन करताय, कशा पद्धतीने तो काय म्हणतात ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकण्याची स्ट्रॅटेजी आहे तुमची, हा देखील तुमच्या व्यवसायाचा मूळ आहे किंवा तुमच्या मार्केटिंगचं मूळ आहे. त्याच्यानंतर ब्रँडिंग, तुम्ही त्या इव्हेंटला तुम्ही त्या काय म्हणतात तुमच्या त्या बिझनेसला किंवा इंटरनेटच्या तुमच्या मार्केटिंगसाठी तुम्ही ब्रँड म्हणून कसं उभे राहणार. एक लक्षात ठेवा, प्रत्येक बिझनेस हा ब्रँड होऊ शकतो. आपण म्हणतो अरे नाही ते काय ॲडिडास म्हणजे ब्रँड आहे. मित्रांनो, ॲडिडास पण ब्रँड आहे, बाटा पण ब्रँड आहे. त्यांनी ब्रँडिंग कशी करायची, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, हे प्रत्येक कंपनीच्या किंवा प्रत्येक सिस्टीमच्या मालकावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर कंटेंट, तुम्ही त्या मार्केटिंगसाठी कंटेंट काय वापरणार आहात. म्हणजे जे काल मी म्हटलं की थम्सअप किंवा कुछ मीठा हो जाए, हा साला कंटेंट. ते मार्केटिंग किंवा ब्रँडिंग करण्यासाठी तो कंटेंट काय वापरला जातो. किंवा समजा व्हिडिओज, काही व्हिडिओज आपल्याला खूप आवडतात ऍडव्हर्टाइजमेंटचे, पण काही व्हिडिओज आपल्याला इंटरेस्ट नाही वाटत. इंटरनेट बंद झालंय का? ओके. काही ब्रँड्स मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही वाटत, काही ऍड्स मध्ये इंटरेस्ट नाही वाटत. त्याचं कारण आहे त्याचा कंटेंट क्लिअर नाही, त्याचा कंटेंट इफेक्टिव्ह नाही. रिसर्चचं जर तुम्ही रिसर्चच्या बाजूला जर बघितलं, कदाचित तुम्हाला ते तिकडे ब्लर दिसत असेल, तर त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे तो म्हणजे कॉम्पिटिशन. तुम्हाला तुमचा ब्रँड मार्केटमध्ये आणत असताना तुम्हाला तुमचं कॉम्पिटिटर अनालिसिस करावं लागेल. तुमचा कॉम्पिटिटर तुमच्या प्रोडक्ट बद्दल काय विचार करतोय किंवा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरच्या प्रोडक्ट बद्दल काय विचार करताय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्या कॉम्पिटिटरचं अनालिसिस कसं करताय. कॉम्पिटिटर अनालिसिस म्हणजे काय, तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत, आता समजा तुम्ही चप्पल मार्केटमध्ये आणत असाल तर बाटा तुमचा कॉम्पिटिटर आहे, मेट्रो तुमचा कॉम्पिटिटर आहे, मोची सारखा ब्रँड तुमचा कॉम्पिटिटर आहे, ॲडिडास सारखा ब्रँड तुमचा कॉम्पिटिटर आहे. तुम्ही कितीही छोट्या प्रमाणात चालू करत असलात तरी काही फरक पडत नाही. हे सगळे तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत. कारण आज ते जर त्या लेवलला पोचले तर कधीतरी ते तुम्ही ज्या लेवलला चालू करताय त्या लेवलला पण होते. सो कॉम्पिटिटर समजून घेणं, कॉम्पिटिटरचं अनालिसिस करून घेणं, कॉम्पिटिटर कसा वर्क करतो, त्याच्या स्ट्रॅटेजी काय, त्याची प्राइसिंग काय आहे, तो कितीला विकतोय, आपण कितीला विकू शकतो, तो त्याची काय म्हणतात मार्केटिंग ची स्टाईल काय, आपली मार्केटिंगची स्टाईल काय असू शकते, हे सगळं तुमच्या कॉम्पिटिटर अनालिसिस मध्ये येतं. व्यवसाय करत असताना तुम्ही जर कॉम्पिटिटर अनालिसिस केलं तर तुम्हाला कधीच मरण असू शकत नाही व्यवसायामध्ये. कारण आपला कॉम्पिटिटर काय पद्धतीने काम करतो हे ज्याला समजलं, हे ज्याला उमगलं, तो माणूस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात काम करू शकतो. कॉम्पिटिशनच्या बाजूला दुसरा एक पॉइंट आहे लिहिलेला, अगेन आय एम सॉरी तो ब्लर आहे इमेज, मी याची चांगली रिफ्रेश्ड इमेज ग्रुपवरती शेअर करेन, आता मला पटकन ती सापडली नाही. ऑडियन्स, तुम्ही टार्गेट कोणाला करणार आहात ह्याचा देखील रिसर्च तुमच्याकडे असणं खूप मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, कोण आहे ती व्यक्ती किंवा कोण आहे ती कंपनी, जी कंपनी किंवा जी व्यक्ती तुमच्याकडनं तुमचं प्रोडक्ट किंवा मार्केटिंग प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस विकत घेणार आहे. दुसरं म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी हा जो भाग आहे, स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिलं काय येतं तर स्ट्रॅटेजीचा सगळ्यात पहिला भाग येतो तुम्ही मार्केटिंग करून. आता हे जे मी सांगतो हा जो बेस आहे हा डिजिटल मार्केटिंग पासून सगळ्या मार्केटिंगसाठी सेम राहतो. याच्या काय म्हणतात त्याच्या मुळं आहेत, ही मुळं सगळ्या मार्केटिंगसाठी सेम आहेत मित्रांनो. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा की कुठली मार्केटिंग करा. तो स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की सगळ्यात आधी
तुमची स्ट्रॅटेजी अशी असायला हवी की तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या टार्गेट कस्टमरला तुमच्या ब्रँडकडे अट्रॅक्ट केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, कधीच कुठलाच व्यक्ती एखादं प्रोडक्ट डायरेक्टली बाय करत नाही, डायरेक्टली विकत घेत नाही. खूप रेअर प्रोडक्ट आहेत जे अशा कंडिशनमध्ये येऊ शकतात. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या कस्टमरला अट्रॅक्ट करावं लागेल, आकर्षित करावं लागेल. आकर्षित केल्यानंतर त्याला तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये किंवा तुम्ही जे काय प्रोव्हाइड करताय बिझनेस, त्या बिझनेसमध्ये त्याला एंगेज करणं, त्याला इन्व्हॉल्व्ह करणं, त्याला त्याचा एक भाग बनवणं. त्याला वाटलं पाहिजे की मी ह्याच्यामधला एक भाग आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तो एकदा अट्रॅक्ट झाला, तो एकदा आकर्षित झाला, नंतर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला, त्याच्यामध्ये त्याचं इंटरेस्ट वाढला की मग तो कस्टमर म्हणून तुमच्याकडे कन्वर्ट कसा करता येऊ शकेल. आणि तो एकदा तुमचा कस्टमर झाला, त्याला तुमचे कस्टमर एक्सपिरियन्स चांगले मिळाले, तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचे एक्सपिरियन्स चांगले मिळाले, त्याच्यानंतर तो तुमच्यासाठी अजून माउथ पब्लिसिटी करेल आणि तुमचे कस्टमर मल्टिप्लाय करेल. सो स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला काय प्लॅन करायला हवं की सगळ्यात आधी मी माझ्या कस्टमरला आकर्षित कसं करेन, आकर्षित केल्यानंतर त्याला माझ्या प्रोडक्टसाठी, माझ्या सर्व्हिससाठी त्याला इन्व्हॉल्व कसा करेन, ते झाल्यानंतर त्याला प्रोबॅबल कस्टमर पासून ऍक्च्युअल कस्टमर पर्यंत कन्वर्ट कसा करेन. कस्टमर मध्ये त्याच्यामध्ये पेइंग कस्टमर म्हणतो ना आपण, पेइंग कस्टमर म्हणून कसं काय त्याला पेइंग कस्टमर बनवेन आणि नंतर तो कस्टमर अजून माझ्यासाठी 4, 5, 10 नवीन कस्टमर कसे आणेल, हे आपल्याला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. याचा प्रॉपर प्लॅन, स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं ब्रँडिंग. तुम्ही तुमचा प्रोडक्ट काय दाखवण्याचा प्रयत्न करताय. एक लक्षात ठेवा, आपण प्रत्येक जण एक ब्रँड आहोत. आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो, आपण स्वतःला काय म्हणून दाखवतो. काही लोक असतात की स्वतःला सांभाळून दाखवायचा प्रयत्न करतात की मी येडा गाभाळाच आहे. काही लोक असतात की स्वतःला ओव्हर स्मार्ट दाखवायचा प्रयत्न करतात. काही लोक ऍव्हरेज राहण्याचा प्रयत्न करतात. काही लोक स्वतःला मी दयाळू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, असतीलही. काही लोक मी खूप चिडका आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही झाली तुमची ब्रँड इमेज. हाच प्रकार तुमच्या प्रोडक्टसाठी पण लागू होतो. तुमच्या ब्रँडिंगचा फोकस कशावर आहे, तुमच्या प्रोडक्टचे फायदे काय आहेत याच्यापेक्षा तुम्ही त्यातले कुठले फायदे दाखवण्यावर भर देताय. जसं मी काल तेलाचं उदाहरण दिलं, काल का परवा तेलाचं उदाहरण दिलं की एकच तेल डोक्याला लावण्याचं तुमचे पांढरे केस पण घालवू शकतं, डॅन्ड्रॉफ पण घालवू शकतं, केसाची वाढ पण करू शकतं. पण अनेक कंपन्या त्याच तेलाला वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये समोर आणून, वेगवेगळ्या ब्रँडिंग मध्ये समोर आणून तेच तेल, आतलं इन्ग्रेडियंट कम्प्लिटली सेम, त्यात एखादा काहीतरी स्मेलचा, वासाचा फरक केला, असं करून तेच तेल डॅन्ड्रॉफ साठी पण देतात, तेच तेल हेअरफॉल साठी पण देतात, तेच तेल ग्रे हेअर्स म्हणजे काळे केस किंवा पांढरे केस घालवण्यासाठी देतात. सो हे झालं ब्रँडची पोझिशनिंग तुम्ही कशी करताय, तुम्ही तुमचा ब्रँड मार्केटमध्ये काय दाखवताय, ह्याचं प्लॅनिंग आपल्याला मार्केटिंग करण्यापूर्वी करणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्या ब्रँड मधनं तुम्ही मेसेज म्हणजेच तुमची ब्रँड पोझिशनिंग काय करायचा प्रयत्न करताय. नंतर शेवटचा जो भाग येतो तुमच्या कुठल्याही मार्केटिंगचं मूळ जे आहे ते आहे कंटेंट. कंटेंट म्हणजे तुम्ही कुठल्या भाषेमध्ये कम्युनिकेट करताय त्याच्यावरनं ठरतं की तुमचा टार्गेट मार्केट कुठलं, की तुमचं टार्गेट मार्केट कुठलं आहे याच्यावरनं ठरतं की तुमचं कंटेंट कुठल्या भाषेमध्ये जाईल. तुमची ऍडव्हर्टिजमेंट जी असते तो देखील तुमच्या कंटेंटचाच भाग आहे.
तुमचं एखादी पोस्टर आपण बनवतो, त्या पोस्टर देखील कंटेंटचाच एक भाग आहे. त्याच्यामधनं तुमचा ब्रँडचा मेसेज समोर जाण्यासाठी मदत होते. सो ही देखील एक चेन आहे. सगळ्यात आधी काय होतं तर रिसर्च केला जातो. त्याच्यानंतर काय केलं जातं तर त्याच्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी बनवली जाते. स्ट्रॅटेजी त्या प्रोडक्टसाठी की त्या ब्रँडसाठी बनवल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी येते ती येते त्या प्रोडक्टसाठीची आपण ब्रँडिंग कशी करतोय आणि ब्रँडिंग करण्यासाठी आपण त्या प्रोडक्टसाठी कंटेंट काय प्रेझेंट करतोय. हा झाला तुमच्या मार्केटिंगचा एक. लक्षात, इंटरनेट नाही, सगळ्या मार्केटिंगला हाच बेस आहे. कुठल्याही मार्केटिंगचा हाच बेस आहे. मग तुम्ही इंटरनॅशनल मार्केटिंग करा किंवा लोकल मार्केटिंग करा, इंटरनेट मार्केटिंग करा ना तर इतर कुठलं मार्केटिंग करा, तुमच्या मार्केटिंगचा बेस हा तोच असू शकतो. नंतर जर तुम्ही नेक्स्ट पॉइंट जर त्याचा बघितलात तर तुम्ही जो वरती गेलात म्हणजे तो मुळापासून समजा वरती जायला लागलात तर त्याचा जो बेस आहे, त्याचा जो काय म्हणतात बार्क आहे, त्याची जी मूळ झाडाचं जो त्याच्यावरती झाड वरती उभं आहे, त्या फांद्यावरती उभं आहे, त्या जी पानं वरती उभी आहेत ते आहे तुमची वेबसाईट. मित्रांनो, वेबसाईट आजच्या तारखेला जर डिजिटल युगामध्ये आपण काम करतोय तर वेबसाईट असणं मला विचाराल तर गरजेचं आहे. वेबसाईट अख्खी नसेल बनवता येत तर ऍटलिस्ट एक लँडिंग पेज जे 2-2.5 हजार रुपयात बनतं ते लँडिंग पेज तरी बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःहून बनवायला गेला तर फ्री ऑफ कॉस्ट देखील बनवता येऊ शकतं. आणि जर त्याच्या बाजूला तुम्ही बघितलं तर ब्रँडिंग त्या वेबसाईटचे पण 2 भाग आहेत. एक भाग आहे तो म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट आणि दुसरा भाग आहे ते म्हणजे वेबसाईटची डिझाईन. वेबसाईट डेव्हलपमेंट मध्ये पण तुम्ही जर तो एक पॉइंट तिकडे लेफ्ट साईडला बघितला डेव्हलपमेंटच्या बाजूला लिहिला आहे तो आहे रिच मीडिया. रिच मीडिया म्हणजे तुमची वेबसाईट, तुमची कंपनी किती छोटी आहे आणि काय मॅटर नाही करत, तुम्ही ती कंपनी किती मोठी आहे हे दाखवता. एक लक्षात ठेवा, एक सरळ एक सिंपल फॉर्मॅट आहे जो दिखता है वो बिकता है. म्हणजे मध्यंतरी मी कुठेतरी एक वाचलं होतं की फाटके कपडे घालून सोनं विकायला बसलो तर गिराईक येता येईना. फाटके कपडे घालून सोनं विकायला बसलो तर गिराईक येता येईना, पण तेच सोनं घालून फाटके कपडे विकायला बसलो तर गर्दी हटता हटेना. ही आजच्या मार्केटिंगच्या युगाची व्याख्या आहे, अगदी सोप्या ह्याच्यात. म्हणजे तुम्ही फाटके कपडे घातलाय, दाखवायला तुमच्याकडे काय नाहीये, तुम्ही प्रेझेंटेशन प्रॉपर करत नाहीयेत आणि भले मग तुम्ही सोनं 500 रुपये किलोनी जरी विकलं तरी तुमच्याकडनं कोणीही विकत घ्यायला येणार नाही. पण तेच फाटके कपडे काढलेत, अंगावर सोनं चढवलं आणि ते फाटके कपडे 50,000 रुपयाच्या हिशोबाने विकायला गेला तरी लोक विकत घेतात. दिखावे का दुनिया आहे. दिखावा म्हणजे खोटं दाखवण्याची गरज नाहीये, पण जे आहे ते चांगलं प्रेझेंट करा. मित्रांनो, आजच्या तारखेला भारत आणि चायना हे जर कंपॅरिझन केलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारत प्रोडक्ट खूप चांगले बनवतं, पण प्रोडक्ट विकले कोणाचे जातात तर चायनाचे जातात. का? कारण चायना पॅकेजिंग मध्ये, आता आपण जे बोलतोय ते तुमच्या प्रोडक्टच्या मार्केटिंगचं पॅकेजिंगच्या बाबतीत बोलतोय. तुम्ही कसं पॅकेजिंग करताय तुमच्या प्रोडक्टचं, तुम्ही कसं तुमचं प्रोडक्ट प्रेझेंट करताय, तुमची मार्केटिंग हे तुमचं प्रेझेंटेशन झालं. तर त्या पॅकेजिंग वरती बऱ्याचशा गोष्टी निर्भर आहेत.
त्या पॅकेजिंग वरती बऱ्याचशा गोष्टींचं डिपेंडन्सी आहे. सो ते पॅकेजिंग तुम्ही कसं करताय, हे तुम्ही रिच मीडिया, चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा मीडिया. ओके, आय थिंक आता तुम्हाला थोडस झूम कराल का? तुम्हाला जी दिसते थोडस क्लिअर हे आहे. त्याच्यानंतर तुमची वेबसाईट ही स्केलेबल असायला हवी, वाढता येईल अशा पद्धतीची असायला हवी. त्या वेबसाईटला एक ग्रँजर असायला हवा, जो ग्रँजर लक्षात येईल अशा पद्धतीचा असायला हवा. सो ती वेबसाईट स्केलेबल आहे का? दुसरं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे वेबसाईट मार्केटमध्ये आणाल किंवा लँडिंग पेज जर मार्केटमध्ये आणलं, तर ते लँडिंग पेज इझिली कोणालाही, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला किंवा ज्याला काही डिजिटलचं घेणं देणं नाहीये, त्यांनी जरी उघडली तरी त्याला वापरता येणं गरजेचं आहे. नंतर राईट साईडला जर बघितलं, प्लीज स्क्रीन शेअर कराल का? टेक्निकल टीम रिक्वेस्ट करतो. ठीक आहे, ते करतील शेअर. राईट साईडला जर तुम्ही या झाडाच्या बघितलं तर डिझाईन हा एक महत्वाचा भाग दिलाय. तुम्ही तुमची वेबसाईट कशी आहे हे कसं दाखवताय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची वेबसाईट कशी आहे, कसली आहे, कशी दिसते, हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा मी काही कंपन्यांच्या वेबसाईट बघितल्या की काम करतात, हॉटेल चालवतात आणि वेबसाईट दिसताना कार्टून नेटवर्कची वाटते, की त्या वेबसाईटला काही ताळतंत्र नसतो, त्या वेबसाईटला काही अर्थ नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, डिझाईन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कारण डिझाईन वरनं तुमची क्रेडिबिलिटी, एक लक्षात ठेवा, आपण किती नाही म्हटलं ना तरी आपण स्वतःला विचार करूया, एखाद्या गोष्टीवरती लोगो दिसला, चांगली डिझाईन दिसली, तर आपल्याला वाटतं हा प्रोडक्ट चांगला आहे. होतं की नाही होतं? खरं सांगा कमेंट बॉक्समध्ये. हो, एक मिनिट. ते तुम्हाला चांगली फ्रेश इमेज देण्यासाठी त्यांनी आय थिंक काढलं असावं, की जी तुम्हाला पण क्लिअरली दिसेल. प्रामाणिकपणे सांगा ना, की आपण जेव्हा एखादा चांगला ब्रँड बघतो, चांगले कलर कॉम्बिनेशन बघतो, चांगले डिझाईन बघतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की यस, हे घ्यायला हवं आपण. सो ही खासियत आहे तुमच्या वेबसाईटच्या डिझाईनची. पण वेबसाईट वरती आल्यानंतर वेबसाईट प्रसन्न वाटली पाहिजे. काय काय वेबसाईट बघितल्या भरलेल्या असतात, असं वाटतं की ते उघडू पण नाही वेबसाईट, किंवा पुढच्या पानावर पण जाऊ नये. मित्रांनो, तुमच्या वेबसाईट वरती लोक किती वेळ घालवत आहेत याच्यावरती डिपेंड करतं की ते तुमचं प्रोडक्ट विकत घेणार आहेत की नाही घेणार आहेत. आजच्या डिजिटल युगामध्ये वेबसाईट हे तुमचं दुकान आहे. सो तुमच्या कस्टमरनी तुमच्या दुकानामध्ये फक्त विंडो शॉपिंगसाठी यावं की तुमच्याकडनं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी यावं, हे तुम्ही दुकान किती छान मेंटेन केलंय, दुकान किती छान दाखवताय, दुकान किती छान डेव्हलप केलंय, ह्याच्यावरती ते डिपेंड करतं. दुसरा पॉइंट आहे, वेबसाईट डिझाईन युजेबल असायला हवी. वेबसाईट अशा पद्धतीने डिझाईन करायला हवी की कोणालाही वापरता येऊ शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, वेबसाईट आजच्या तारखेला फ्लेक्झिबल असायला हवी. जर मी मोबाईलवरती उघडली तर मोबाईलच्या स्क्रीनचं धारण केलं पाहिजे. जर मी तीच वेबसाईट काय म्हणतात टॅबलेटवरती वापरली तर टॅबलेटवरती पण ती मला व्यवस्थित वापरता आली पाहिजे. टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघितली तरी मला ती टेलिव्हिजन स्क्रीनला पण मॅच झाली पाहिजे. कम्प्युटर स्क्रीनवरती ओपन केली तरी त्याला पण मॅच झाली पाहिजे. अशा पद्धतीची वेबसाईट तुमची असणं इम्पॉर्टंट आहे. आता खाली बघितलं आपण, रिसर्च, कंटेंट, स्ट्रॅटेजी, ब्रँडिंग, या मुळावरती उभी राहिली तुमची वेबसाईट. त्या वेबसाईटचा काही भाग तुमचा वेबसाईट डेव्हलपमेंटचा असू शकतो, काही भाग तुमच्या वेबसाईटच्या डिझाईनचा असू शकतो. पण पुढच्या ज्या फांद्या आहेत, पुढच्या जर फांद्या तुम्ही बघितल्यात तर फांद्या त्या कसल्या आहेत, तर सर्च इंजिन मार्केटिंग,
डिरेक्टरी लिस्टिंग, ईमेल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, पब्लिक रिलेशनशिप, ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट, हा सगळा एकत्रित जर तो झाडाच्या पानाचा जर एक तुम्ही काय म्हणतात एकत्रित केले तर ते झाड पूर्ण होतं. आता सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय, तर तुमचं गुगल ऍडसेन्स असेल, गुगल ऍडवर्ड्स असेल, आत्ताच्या घडीला जे सुरुवात करतायत, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम आहे, यांनी गुगलवरती मार्केटिंग करायची गरज नाहीये. यांनी गुगलवरती मार्केटिंग नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण गुगलच्या मार्केटिंगचं प्रफुल्ल कुंभार फॉर काय म्हणाले ते, मला कॉल करा कशासाठी, तो वेबसाईटसाठी. सो सर्च इंजिन मार्केटिंग, त्यातमध्ये गुगल पण येऊ शकतं. आजच्या तारखेला युट्यूब हा सगळ्यात मोठा सर्च इंजिन मार्केटिंगचा भाग झालाय. म्हणजे आपल्यापैकी अनेक जण हल्ली गुगलवर जाऊन सर्च करण्यापेक्षा युट्यूबवर जाऊन सर्च करतो की नाही. सो त्याच्यासाठी आपण गुगलवर जाऊन सर्च करण्यासाठी किंवा युट्यूबवरती जाऊन सर्च करण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रेझेन्स तिकडे क्रिएट करायला लागेल. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दिसताना मला एसईओ पीपीसी एवढंच दिसतंय, पण त्याच्या पुढे पण आजकाल बऱ्याच गोष्टी आहेत. फेसबुकवरती पण लोक जाऊन सर्च करतात, इंस्टाग्राम वरती जाऊन लोक सर्च करतात, युट्यूब वरती जाऊन लोक सर्च करतात, लिंक्डइन वरती जाऊन सर्च करतात. हे सगळ्या सर्च इंजिन मार्केटिंग आहेत, मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत. या तुम्हाला बेसिक जरी शिकता आल्या तरी त्या तुम्ही शिकून घ्या. ओके, चला तुमच्या सगळ्यांसाठी मी ऑफर रन करतो. पुण्यामध्ये 29 तारखेला जे लोक येतील त्या लोकांना मी कंप्लीट एक डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जो मी कंडक्ट केला होता, फ्री ऑफ कॉस्ट कोर्स, एका एक्सपर्ट फॅकल्टीकडनं तुम्हाला मोफत उपलब्ध करून देईन, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. कंप्लीट 15 दिवसाचा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे जो सगळ्यांसाठी मी फ्री देईन. त्याच्यामध्ये गुगल मार्केटिंग कसं करायचं, फेसबुक मार्केटिंग कसं करायचं, इंटरनेट मार्केटिंग कसं करायचं, हे सगळं तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देईन. कंप्लीट डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी ती संधी परफेक्ट आहे. फक्त त्याच्यासाठी एकच अट आहे माझी, ते म्हणजे तुम्हाला पुण्याला 29 तारखेला यावं लागेल मला भेटायला, तुमचा बिझनेस चालू करण्यासाठी. जे त्या दिवशी येतील त्यांचे तिकडे रजिस्ट्रेशन घेतले जातील. आल्यानंतर त्यांनाच फक्त तो डिजिटल मार्केटिंगचा पूर्ण कोर्स पाठवण्यात येईल. ओके, आता हे झालं सर्च इंजिन मार्केटिंगचं. सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये जसं मी म्हटलं की युट्यूब एक हळूहळू काही लोक बघा छोटे छोटे व्हिडिओ त्यांच्या याच्यावरती पोस्ट करायला लागतात. युट्यूब चॅनलवरती असतील किंवा फेसबुकवरती असतील. आजचा जो जमाना आहे हा व्हिडिओजचा आहे. तर तुमचं एखादं प्रोडक्ट असेल, तुमची एखादी सर्व्हिस असेल, त्या प्रोडक्टसाठी जर तुम्ही मल्टिपल व्हिडिओज बनवायला लागलात, ते प्रोडक्ट बनतं कसं, त्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग कशी होते, त्याची पॅकेजिंग कशी होते, किती चांगल्या ठिकाणी बनलं जातं, किंवा कोण ते प्रोडक्ट विकत घेऊ शकतं, असे व्हिडिओज बनवायला चालू करा. आज आपल्याकडे प्रत्येकाकडे, जर तुम्ही हे सेशन बघताय याचा अर्थ मला असं समजतो की तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक स्मार्टफोन आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक स्मार्टफोन आहे. तर त्या स्मार्टफोनचा वापर करून जर आपण छोटे छोटे व्हिडिओज बनवायला चालू केले, ते आपल्या प्रोबॅबल कस्टमर्सला पाठवायला चालू केले, त्याचा वापर तुम्हाला होऊ शकतो. ओके, इथे प्रश्न आलाय शुभम मोरघडे यांचा, काय गॅरंटी तुम्ही कोर्स फ्री मध्ये देणार. शुभम मोरघडे साहेब, विश्वास नसेल तर चालू पडू शकता.
कारण इथे सगळेजण माझ्या असं मत आहे की सगळेजण विश्वासावरती आहेत. विश्वास नसेल तर प्लीज यू हॅव ऑल द राईट्स टू लिव्ह अँड गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. कारण मी काहीतरी हा हा जो प्रकार आहे ना, की काही लोक बोलतात ना की मराठी माणसं खेकड्यासारखी असतात, हा तो प्रकार आहे. की एखादा माणूस काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय, विचार करतोय, आणि त्याच्यासाठी पण लोक त्याच्यावरती पण डाऊट घेत आहेत की काय गॅरंटी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट देणार. शुभमजी थोर आता आपण मी आता काय याच्यात बोलूच शकत नाही पुढे. एनिवेज सोडून द्या. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो पुन्हा एकदा प्लीज स्क्रीन शेअर करा. टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज परत ती इमेज शेअर करा. मी प्रयत्न करेन. संकेतजींनी विचारलं की आम्ही तिकडे आल्यानंतर आम्हाला बोलण्याची संधी मिळेल का, तर मी नक्की ते करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता गॅरंटी आता देऊ शकत नाही, पण मी प्रयत्न 100% करेन या गोष्टीचा. एकच मिनिट मित्रांनो, मी परत एकदा ती इमेज शेअर करतो. मित्रांनो, स्क्रीन शेअर झाल्यावर मला प्लीज फक्त सांगा स्क्रीन शेअर झालाय की नाही. एकच मिनिट बघतो, माझ्याकडे काही टेक्निकल इश्यू आला आहे. येस, आय होप स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. ही आधीची इमेज आहे, थोडंसं क्लिअर आहे म्हणून परत ती शेअर केली आहे. सो सर्च इंजिन वरती जर तुम्ही काम केलं तर युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळे तुम्ही सर्च इंजिन म्हणून वापरू शकता. आजच्या तारखेला लोक कशावर सर्च करतील याची गॅरंटी नाही. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे डिरेक्टरीज किंवा लिस्टिंग, म्हणजे येलो पेजेस असतील किंवा B2B वेबसाईट. मित्रांनो, B2B वेबसाईट, बिझनेस टू बिझनेस वेबसाईट ज्या आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत. म्हणजे मला विचाराल तर साधारणपणे आपल्या देशामध्ये नाही म्हटलं तरी अप्रॉक्सिमेटली 100 ते 150 पेक्षा जास्त B2B वेबसाईट्स आहेत. या B2B वेबसाईट्स वरती जर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं, या B2B वेबसाईट्स वरती जर तुम्ही तुमचं मार्केटिंग केलं, मार्केटिंग म्हणजे पैसे देऊ नका त्यांना, फक्त त्यांच्या इथे जाऊन तुमचं प्रोडक्ट रजिस्टर करा. पैसे द्यायची गरज नाहीये. याचं कारण काय, की जेवढ्या ठिकाणी डिजिटली तुम्ही जास्त अवेलेबल असाल, जेवढ्या ठिकाणी डिजिटली तुम्ही जास्त अवेलेबल असाल तेवढ्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा मिळू शकतो. सो ह्याचा फायदा कुठे होतो, जेव्हा तुमची वेबसाईट बनते. समजा तुमच्या कंपनीचं नाव आहे B2B, समजा तुमच्या कंपनीचं नाव आहे ABC इंटरनॅशनल.
आणि तुमचा बायर जो आहे, जो व्यक्ती तुमच्याकडनं माल विकत घेणार आहे, तो कुठेतरी सर्च करतो एबीसी इंटरनॅशनल आणि त्याला दिसतं की बाबा एबीसी इंटरनॅशनल एवढ्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे, काही B2B वेबसाईट्स मध्ये आहे किंवा काही इतर वेबसाईट्स वरती आहे किंवा सोशल मीडियावरती पण अवेलेबल आहे. तर त्यावेळेस तुमच्या बायरचा तुमच्यावरती विश्वास जास्त बसतो. त्यामुळे डिजिटलचा सगळ्यात महत्वाचा भाग काय, तर तुमचा बिझनेस कुठलाही असू दे. मित्रांनो, तुम्ही वडापावची गाडी जरी टाकणार असाल, त्याचं देखील इंटरनेटवरती मार्केटिंग होऊ शकतं. तुम्ही विमान जरी चालवणार विकणार असाल तरी त्याचं देखील इंटरनेटवरती मार्केटिंग होऊ शकतं. तुम्ही डॉक्टर जरी असाल तरी त्याचं जरी इंटरनेटवरती मार्केटिंग होऊ शकतं. म्हणजे मला असा एक बिझनेस दाखवा जो आजच्या तारखेला इंटरनेटवरती अवेलेबल नाहीये. माझ्या माहिती तरी कुठलाच नाही बिझनेस, प्रत्येक व्यवसाय या ना त्या प्रकारे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इंटरनॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. सो तुम्ही मॅक्सिमम डिरेक्टरीज वरती, म्हणजे जस्ट डायल असेल, जस्ट डायल डिरेक्टरी झाली किंवा TradeIndia.com नावाच्या वेबसाईट आहे, ट्रेड पोर्टल नावाची, ट्रेड पोर्टल नाही, ट्रेड पोर्टल एक्सपोर्ट इम्पोर्टचे आहे, एक्सपोर्टर इंडिया नावाच्या वेबसाईट आहे. अशा अनेक, म्हणजे तुम्ही गुगल केलेत ना B2B वेबसाईट्स इन इंडिया, तर तुम्हाला हजारो B2B वेबसाईट्स मिळतील. मित्रांनो, मला विचाराल तर जा आणि डोळे झाकून पैसे न देता, नीट ऐका, पैसे न देता त्यांना त्यांच्या वेबसाईटवरती रजिस्टर करा. कारण त्याच्यामुळे तुमच्या वेबसाईटला, जर वेबसाईट असेल तरी ठीक, नसेल तरी तुमच्या वेबसाईटला एक अपवर्ड डिरेक्शन मिळायला त्याच्यामुळे फायदा होतो. किंवा तुमच्या ब्रँडला, तुमच्या कंपनीला, तुमच्या प्रोडक्टला एक ऑर्गॅनिक रीच मिळायला त्याचा फायदा होतो. ईमेल मार्केटिंग एक फॅक्टर आहे, पण प्रामाणिकपणे मला विचाराल तर आपलं मार्केट, किमान महाराष्ट्र मार्केट खूप मोठ्या प्रमाणात, मला तरी वाटतं, माझं पर्सनल कदाचित त्याच्यावरती गरजेचं असू शकतात, पण ईमेल मार्केटिंगसाठी काय फार मोठं रोल प्ले करत नाही. नंतरचा जो राईट साईडचा तुम्हाला जे झाडाची फांदी दिसते, ती आहे सोशल मीडिया मार्केटिंग. सगळ्यात इफेक्टिव्ह आजच्या तारखेला सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काय असेल तर ते आहे फेसबुक आणि युट्यूब. ह्या दोघाच फापट पसारा करायच्या भानगडीत पडू नका, किंवा फेसबुकवर पण इंस्टाग्राम, एक अकाउंट क्रिएट करून ठेवा, पण तुमचा फोकस जो आहे हा फक्त 2 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती असायला हवा. फक्त 2. आणि मला विचारायला कुठले, तर फेसबुक आणि युट्यूब हे 2 प्लॅटफॉर्म आजच्या तारखेला सगळ्यात जास्त पाहिले, वाचले, ऐकले जातात. मॅक्सिमम लोक, म्हणजे आपण आपल्या घरात जरी बघितलं ना, आपल्या घरात आपली आई असेल, वडील असतील, आजी असेल कदाचित, तर ते लोक पण आजच्या तारखेला फेसबुक किंवा युट्यूब वरती काही ना काहीतरी बघत असतात. व्हॉट्सअप एक त्याला अजून एक ऍडिशनल आहे, पण व्हॉट्सअप मार्केटिंग तितकं सोपं नाहीये जेवढं वाटतं तेवढं. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग हा एक खूप मेजर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोडक्टवरती जो रिसर्च करता, जे मुळाशी लिहिलेलं आहे रिसर्च, तो रिसर्च तुम्ही जो करता, तो रिसर्च तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या ब्लॉग्स म्हणजे काय असतं, आपल्याकडे जे काय म्हणावं त्याला, आर्टिकल जे म्हणतो आपण, त्या आर्टिकल्सला अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ब्लॉगिंग हा एक ऑप्शन आहे. आजकाल एक नवीन प्रकार आलाय तो म्हणजे व्लॉगिंग. व्हिडिओ वरनं तुम्ही जसा, तुम्हाला काय फार एडिटिंग करायची गरज नाही, खूप चांगल्या पद्धतीने काय ते बनवायची गरज नाही. जसा तुमच्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटेंट काय देताय याच्यावरती सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. दुसरा तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड दुसऱ्यांनी बनवलेला कंटेंट, मग तो व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, काही असेल, तो तुम्ही शेअर करत राहणं सोशल मीडियावरती. तुमचं एक नेटवर्क उभं करणं. सोशल नेटवर्क जेवढं आपलं मोठं आहे ना,
तेवढं जास्त तुम्हाला प्रोडक्ट विकण्याची संधी खूप मोठी. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आजच्या तारखेला मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल तर तो आहे तुमचा फोन. आज आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये कमीत कमी 2 ते 3,000 कॉन्टॅक्ट नंबर असतात. पहिला व्यवसाय चालू करायचा असेल, तुमच्याकडे भांडवल नसेल, तर तो फोन तुमचं मार्केटिंग टूल म्हणून वापरा. त्याच्यातला कॉन्टॅक्ट लिस्ट जी आहे त्या कॉन्टॅक्ट लिस्टला सरळ ब्रॉडकास्ट मध्ये टाका आणि सगळ्यांना जाहीरपणे ओपनली सांगा की मी अमुक अमुक ब्रँड उभा केलाय, त्याच्यामध्ये तुम्ही या, माझ्या सोबत या, मला सपोर्ट करा, मी काहीतरी करू पाहतोय. आपली लोक मदत करतात. आपल्या भारतीयांची किती काय कोण म्हटलं किंवा किती काय काय 7-8 खेकडे सोडले तर मोठ्या प्रमाणात जर आपल्या मराठी माणसांची, भारतीयांची मानसिकता बघितली तर ती आपला कोणतरी माणूस उभा राहायचा प्रयत्न करतोय तर लोक सोबतीला येतील. एकदा नाही आले दोनदा सांगा, दोनदा नाही आले तीनदा सांगा. तीनदा नाही आले चारदा सांगा. हो कावेरी मॅडम तुम्ही म्हणताय ते बरोबर. एज कॅटेगरीनुसार इंस्टाग्राम इम्पॉर्टंट आहे, पण इंस्टाग्राम आणि फेसबुक हे ऑलमोस्ट सेम आहे. तुमच्या दोन्ही ऍड्स, दोन्ही कंटेंट दोन्हीकडे शेअर होतं. इंस्टाग्रामवर पोस्ट केलं, खाली क्लिक केलं तर तुम्हाला फेसबुकवरती पण शेअर केलं जातं किंवा व्हाईस वर्सा पण होतं. आर्टिकल्स वरती मेजरली भर द्या. जर पॉसिबल झालं तर प्रेस नोट, तुमचं प्रोडक्ट काय करतं याच्या फक्त प्रेस नोट काढत राहा, डिजिटल प्लेसमेंट करत राहा. याने होईल काय तर तुम्हाला लोक ओळखायला लागतील. अल्टिमेटली तुम्ही जी काय कंपनी उभे करता या कंपनीचा चेहरा तुम्ही असता. आज आपण आपल्याकडे अशी मानसिकता आहे की आपण टाटाचे प्रोडक्ट चांगले असतात म्हणून घेतोच, पण रतन टाटांच्या सोशल वर्ककडे बघून आजकाल लोक त्यांच्या प्रोडक्टकडे जास्त वळायला लागलेली आहेत. तो तिकडे चेहरा काय, तिकडे ब्रँड काय आहे. टाटा हा ब्रँड आहेच, पण रतन टाटा पण तेवढाच मोठा ब्रँड आहे. धीरूभाई अंबानी हा एक चेहरा ब्रँड झाला आणि मग लोकांना रिलायन्स माहिती झालं. मुकेश अंबानी हा एक चेहरा लोकांना माहिती झाला, मग लोक त्या प्रोडक्टकडे, ब्रँडकडे जायला लागले. अनिल अंबानींनी जे काही गुफअप्स केले त्याच्या चेहरा तो ब्रँड झाला, त्यामुळे त्याकडे लोक जाणं बंद झाले. विजय माल्याचा चेहरा आधी एक रिच, मी काय म्हणतात श्रीमंत बापाचा श्रीमंत मुलगा असं होतं. आता विजय माल्याची इमेज कम्प्लिटली कर्ज बुडवणारा, भारताला बुडवणारा व्यक्ती म्हणून झालाय. त्याचा इफेक्ट त्याच्या काही ब्रँड्सवर पण झालाय. सो मला विचाराल तर तुमच्या प्रोडक्टचा, तुमच्या सर्व्हिसचा चेहरा जर काही असला पाहिजे तर तो तुम्ही असायला हवा. आपलं मार्केट असं आहे, आपलं इंडियन मार्केट, महाराष्ट्रीयन मार्केट असं आहे की लोक एका व्यक्तीवर विश्वास जास्त ठेवतात एका कंपनीवर विश्वास ठेवण्यापेक्षा. जेव्हा लोकांना माहिती असतं की मला कोणतरी आहे की ज्याच्याकडे मी जाऊ शकतो, ज्याच्याकडे मी बोलू शकतो, मला काय प्रॉब्लेम आला तर मी या व्यक्तीला अप्रोच करू शकतो, तर लोक विश्वास जास्त प्रमाणावर ठेवतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुमचं पब्लिक रिलेशन किती मोठं आहे, तुम्ही किती ठिकाणी मॅक्सिमम जाता. मित्रांनो एक लक्षात ठेवा, सेमिनार, काय म्हणतात तुमचं कॉन्फरन्सेस, या तुमच्या इंडस्ट्रीशी रिलेटेड ज्या काय सेमिनार होणार असतील, जे काय कॉन्फरन्स होणार असतील तिकडे जा, तिकडे उभे राहा, तिकडे दिसा, तुमचा ब्रँड दिसू दे, तुमचा लोगो दिसू दे, तुमच्या कंपनीचं नाव दिसू दे. कुठेतरी उपस्थित राहण्याची कुठलीच संधी जो सोडत नाही ना तो व्यावसायिक म्हणून खूप मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकतो. आपल्याकडे लोक असतात, अरे नाही रे कुठे तिकडे जाऊ, कंटाळा आलाय, राहतात दादरमध्ये आणि दादरवरून ठाण्याला नको, ठाणा नको, खूप लांब आहे. मित्रांनो मी माझ्या व्यवसायासाठी, आज तर ठीक आहे, आज आज परिस्थिती आहे की स्वतःच्या गाडीने जाऊ शकतो, पण मी माझा व्यवसाय जेव्हा सुरू केला तेव्हा एसटी बसनी
मी अख्खा महाराष्ट्र फिरलेलो आहे. जिथे दिसेल, जिथे संधी उपलब्ध असेल तिथे आपण पोचणं, तिकडे आपला ब्रँड समोर आणणं. तिथे आपण समोर जाणं, आपलं व्हिजिटिंग कार्ड देणं, आपलं ब्रोशर समोर देणं. आपली लोक लाजतात. आपल्या लोकांना लाजायची काहीच गरज नाही वास्तविकरित्या बघायला गेलं तर. की असं कसं सांगू, तो नाही बोलला तर. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज 2 मिनिटं स्क्रीनशॉट थांबवा. आपल्याकडे एक मोठा फोबिया आहे आपल्या लोकांना, की नाही बोललं तर काय, रिजेक्शनचा फोबिया आहे. मित्रांनो, एक नाही बोलला दुसरा हो बोलेल, दुसरा नाही बोलला तिसरा हो बोलेल. आणि काय होईल, वर्स्ट केस सिनारिओ काय, नाहीच बोलेल ना. जीव तर नाही घेणार आहे ना कोणी आपला. किमान आपल्याला आपली किंमत तर कळेल. तुम्ही जर तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या ब्रँड बद्दल तुमच्या तोंडाने सांगितलं नाही तर तुम्ही अपेक्षा कशी करू शकता की दुसरा कोणीतरी जाऊन तुमच्या प्रोडक्ट आणि तुमच्या ब्रँड बद्दल बोलेल. सो जर तुम्हाला हा फोबिया असेल, जर तुम्हाला हे डोक्यात थॉट असेल की मी बोलू कसं, सांगू कसं, मी कसं सांगू बाबा घरातल्यांना मी असं करतो, माझ्या काकाच्या मुलाला कसं सांगू मी हे करतो. मित्रांनो, कुठलाच बिझनेस छोटा नसतो. तो रोहित मधला डायलॉग आहे ना, कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. सो आपल्या मराठी माणसाचा धर्म ज्या दिवशी व्यवसाय बनेल त्या दिवशी तुम्ही आणि मी प्रत्येक जण BMW मर्सिडीज सारख्या गाड्यांमधनं फिरून स्वतःचे व्यवसाय वाढताना दिसायला फार वेळ लागणार नाही. सो मी आता जे काम करतोय ते माझ्या धर्माचं काम करतोय आणि माझा धर्म आहे माझा व्यवसाय. आणि हेच तुमच्यापैकी प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की माझा धर्म माझा व्यवसाय. मी मराठी नाहीये, मी हिंदू नाहीये, मी गुजराती नाहीये, मी कुठल्या कम्युनिटीच्या बाबतीत किंवा कुठल्या पक्षाच्या बाबतीत किंवा कुठल्या धर्माच्या बाबतीत नाही बोलत आहे. पण माफ करा, धर्माच्या नावावरती जे लोक आज वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात ते का उठून बोलत नाही की आम्ही रोजगाराचं काम करू, स्वयंरोजगाराचं काम करू. इतर नाही करत आहेत तर सोडून द्या, तुम्ही आणि मी करू शकतो. आज आपल्याला अशा लेवलला उभं राहणं गरजेचं आहे की जिथे आपण स्वतःचा रोजगार निर्मिती करू, स्वयंरोजगार निर्मिती करू आणि आपल्या बरोबर कमीत कमी 40 ते 50 लोकांना त्यांचा आठवड्याचं जेवण देऊ शकू. ज्या दिवशी तुमच्या हाताखाली 10-15 लोक असतील आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना की माझ्यामुळे काही लोकांचं घर चालतंय, काही घरात अन्न शिजतंय, मित्रांनो, ह्याच्यापेक्षा सुख आयुष्यात कुठलंच असू शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त सुख कुठलंच आयुष्यात असू शकत नाही. सो व्यवसाय करणं म्हणजे मला विचाराल तर एक संसार उभे करणं, स्वतःचेच नाही इतरांचे पण. सो मित्रांनो, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मी मार्केटिंगवरनं थोडासा भलतीकडे भरकटलो, पण हा प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांसाठी. आपले लोक पुढे येऊन सांगायला घाबरतात की मी हा व्यवसाय करतो. अरे वडापावची गाडी तर वडापावची गाडी स्वतःच्या जीवावर उभी केली आहे ना. आज आपले जोशी वडेवाले जे तुम्हाला माहिती असतील पुण्यातले, वडापावच्या गाडीवरनं प्रवास चालू केला. आज अख्ख्या महाराष्ट्रभरात माझ्या मते 80 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. वडापावची फ्रँचायझी कोणी विचार केला होता का? त्या माणसाने केला. सो व्यवसाय कुठला छोटा किंवा मोठा नसतो. तुमचं विजन त्या व्यवसायाकडे काय हे छोटं किंवा मोठं असू शकतं. ठाण्यामध्ये मी जिथे राहतो तिकडे प्रशांत कॉर्नर नावाचं एक दुकान आहे. सपकाळ नावाचे गृहस्थ त्याचे मालक आहेत. छोटस एक कॉर्नरला दुकान जिकडे फरसाण बनवून विकायचे, आज तो माणूस हिरानंदानी सारख्या प्रॉपर्टीमध्ये राहतोय. त्याकडे BMW मर्सिडीज सारख्या अनेक गाड्या आहेत. अख्ख्या मुंबईमध्ये तरी बऱ्याच ठिकाणी फ्रँचायझीज पसरवल्यात. धंदा तोच, फरसाण, स्वीट, मिठाई. इतर अनेक 200 लोक करतायत. पण या माणसाने थोडासा वेगळा विचार केला, त्याच्यावरती रिसर्च केला
आणि तो अधिकाराने लोकांना सांगायला चालू केला. मार्केटिंग काय फक्त डिजिटली पेपरवरनं होर्डिंगवरनच नाही होत. मार्केटिंगचं काम स्वतःपासून चालू होतं. तुम्ही 4 लोकांना सांगाल, तुमच्या घरातले बघतील, तेव्हा ते लोक अजून 4 लोकांना सांगतील. मार्केटिंग हे कम्प्लीट बघायला गेलं तर स्वतःपासून सुरू होतं, स्वतःवरती संपतं. सो जर व्यवसाय चालू करायचा असेल आणि हा जर फोबिया असेल की मी कसं सांगू मी कुठला व्यवसाय करतो, तर धंदा करू नका. दुसऱ्याकडे नोकरी करा आणि त्याचा धंदा वाढवा, त्याला करोडपती बनवा. काय करायचं शेवटी निर्णय तुमचा. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज स्क्रीन शेअर करा तोपर्यंत पटकन. मी थोडासा मित्रांनो व्यवसायापासून भरकटलो, पण मला हे नाही सहन होत. आपली लोक ऍक्च्युली खूप मागे पडतात या गोष्टींमुळे. कसला न्यूनगंड बाळगतो आपण. धंदा आहे तर आहे, बिझनेस करतो तर करतो यार. टेक्निकल टीम शेअर करते तोपर्यंत मला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की जर अजून लाईक केलं नसेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा. सर युअर टॉकिंग लाईक राज ठाकरे, समोरच्याला दम भरतो. मुझफ्फर पठाण साहेब, मी त्यांच्या इतका मोठा नाहीये. मी माझ्या मनातलं बोलतोय, माझ्या अंतःकरणाला जे प्रामाणिकपणे वाटतंय ते बोलतोय. त्यांची ते फार मोठे आहेत, मी अतिशय लहान आहे. सो आता आपण परत ट्रीकडे वळूया, आपल्या झाडाकडे वळूया. पब्लिक रिलेशनशिप हा एक मेजरली फॅक्टर असू शकतो, ज्याच्यामध्ये तुमचे आर्टिकल्स आले, प्रेसमध्ये तुम्ही हे काढा, ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट, ऍड्स, ऍडव्हर्टाइजमेंट, अफिलिएट्स. मित्रांनो, आजच्या तारखेला अफिलिएट म्हणजे काय, तर इतरांना देण्याची दानत जेव्हा तुम्ही ठेवायला चालू कराल, माझा व्यवसाय माझ्याकडेच ठेवेन, मीच एकटा विकेन, सगळं प्रॉफिट मीच घेईन, असा धंदा नाही. तुमचं एक प्रोडक्ट आहे. चला मला कोणीतरी एक मिनिट, कोणीतरी आधी एक, ठीक आहे, तर जोशी वडेवाल्यांचं आपण उदाहरण घेऊ परत, ते येवले चहावाल्यांचं उदाहरण घेऊ. येवले चहावाल्यांनी विचार केला असता की मी अख्ख्या महाराष्ट्रभर स्वतःची दुकानं चालू करेन, मीच स्वतः पैसे सगळे कमवेन, तर त्यांना मॅनेजमेंट करायला त्रास झाला असता. त्यांनी फ्रँचायझीज दिल्या, दुसऱ्यांना कमवण्याची संधी दिली आणि स्वतः पण त्याच्यावर कमवलं. तसंच तुमचा एखादा छोटासा बिझनेस असेल, तर आपण पकडून चालू तुमचे ड्रेस मटेरियलचा बिझनेस आहे, अनेक महिला भगिनी करतात. तुमचा समजा ड्रेस मटेरियलचा बिझनेस आहे, तुम्ही समजा सुरतला जाताय, सुरतवरनं ड्रेस मटेरियल घेऊन येताय, किंवा मुंबईला तुमचा ते कुठलं एक एरिया आहे तिकडनं जाताय आणि तिकडनं ड्रेस मटेरियल घेऊन येताय. 200-300 रुपयाचं ड्रेस मटेरियल तुम्ही मार्केटमध्ये विकताय 900 रुपयाला. तर तुम्ही स्वतः 900 रुपयाला विकत असताना तुमच्या आजूबाजूला ज्या माता भगिनी आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता की बाई, मी तुला हा 300 रुपयाला मला मिळतो, किंवा मी तुला ही गोष्ट 500 रुपयाला देते, मी 900ला विकतेच आहे, तू पण 900ला विक. तुम्हाला तुमचे एफर्ट्स न लावता जेव्हा दुसरी माणसं तुमच्या सोबत काम करतात आणि ते स्वतः पण वाढतात आणि तुम्हाला पण वाढवतात, त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय उभा राहतो, तुमचा एक स्वतःचा व्यवसाय उभा राहतो, ज्याचा बेस तुमच्याकडे असतो. भले तुम्हाला मिळताना त्याचे बेनिफिट कमी मिळतात, पण तुमच्यासाठी काय असतं, तुम्ही एकटे विकलात तर 10 लोकांना विकू शकाल, पण अशी 100 लोकांची टीम उभी केली आणि प्रत्येकाने 10-10 लोकांना विकलं, तर तुमचं एकट्याचं प्रोडक्ट 1000 लोकांपर्यंत तेवढ्याच वेळेमध्ये पोहोचणार आहे. याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.
किंवा दुसरा कोणातरी तुमच्या ओळखीमध्ये कोणतरी असेल की ज्यांनी कोणतरी प्रोडक्ट बनवलाय, एखादा सर्व्हिस बनवली आहे, त्यांना अप्रोच करा. त्यांना सांगा की बाबा तुमचं प्रोडक्टची मार्केटिंग मी करतो, मी करते. ते विकून झाल्यानंतर मी तुम्हाला पैसे देते. बिन भांडवली व्यवसाय चालू करण्याचे जे उपाय आहेत ना, हे अनेक आहेत. तुमची ती फक्त व्यवसाय करण्याची जिद्द असणं गरजेचं आहे. ती जिद्द ज्या दिवशी तुमच्यामध्ये निर्माण होईल, त्या दिवशी तुम्ही तुमचे मार्ग, त्या दिवशी तुम्हाला या डॉक्टर ओंकार हरिमाळीची पण गरज नाही लागणार. मी आज तुम्हाला सिस्टीम्स देऊ शकतो. ते म्हणतात ना, मी तुम्हाला दृष्टीदान करू शकतो. मी तुम्हाला विजन दान नाही करू शकत. तुमचं विजन तुम्हालाच बनवावं लागेल. तुमचा दृष्टिकोन तुम्हालाच निर्माण करायला लागेल. दृष्टी दान करता येते, दृष्टिकोन दान नाही करता येत. सो मित्रांनो, मार्केटिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मार्केटिंग शिवाय हे मार्केटिंगचं झाड, मी माझा बिझनेस मी ठरवलं होतं ज्या दिवशी मी माझं बिझनेस 1 करोडवर नेईन, त्या दिवशी मार्केटिंगचं झाड मी माझ्या जिथे बसतो तिकडच्या समोरच्या भिंतीवरनं उतरवेल. कारण तोपर्यंत मला मार्केटिंगचे वेगळे ऍस्पेक्ट्स कळले असतील. आणि एक लक्षात ठेवा, मार्केटिंग कोणाला कुठली लागू पडेल याचा काहीच भरोसा नाहीये. मी माझं साधं एक उदाहरण, प्लीज स्क्रीनशॉट दाखवा. मी माझं साधं उदाहरण देतो. मला ना सवय, मी एक्सपोर्ट्स मध्ये काम करतो, माझे अनेक सप्लायर्स आहेत. मी जेव्हा माझ्या सप्लायर्सकडे जातो, मी ज्यांच्याकडे माल विकत घेतो त्यांच्याकडे जेव्हा जातो, त्यावेळेस ना तिकडच्या ऑफिस बॉय किंवा तिकडचा वॉचमॅन यांच्याशी मी आवर्जून बाहेर चहा किंवा चहा बरोबरचं इतर काही असं घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यावर गप्पा मारतो. कारण ही 2 कॅटेगरीतली लोक असतात की यांना विचारायला कोणीच विचारत नाही. आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे ओपनली बोलायला लागतो, तेव्हा हे लोक पण भडा 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 त्या कंपनीतल्या गोष्टी आपल्याला सांगतात. त्या कंपनीतल्या गोष्टी आपल्याला का माहिती हव्यात? तर त्या माणसाला आपल्याकडनं काय धोका निर्माण करण्यासाठी नाही. पण आपल्याला, आपण ज्याच्यावर व्यवसाय करणार आहोत, तो माणूस काय आहे, कसा आहे, कुठल्या स्टँडर्ड्स आहे हे समजून घेण्यासाठी. असंच मी एकदा गुजरातमध्ये महुवा नावाचं एक गाव आहे, तिथे गेलो होतो. तिथे गेलो असता मी तिकडे अनेक लोकांशिवाय, एका कंपनीमधनं, एका डिहायड्रेट कंपनी होती, तिकडनं बाहेर पडलो. तिकडच्या वॉचमॅन बरोबर बाहेर येऊन चहा प्यायलो, गप्पा मारल्या आणि निघून गेलो. मला 3 महिने, हा किस्सा ऐका नीट मित्रांनो, मला 3 ते 4 महिन्यानंतर त्या वॉचमॅनचा मला फोन आला. मला सवय होती की मी वॉचमॅन आहे, म्हणजे मी वॉचमॅनला पण सांगतो मी काय धंदा करतो. मी त्या ऑफिस बॉयला पण सांगायचो मी धंदा काय करतो. मी सांगितलं माझा एक्सपोर्टचा बिझनेस आहे, मी अमुक अमुक प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. ओके ठीक आहे, ऐकलं वगैरे, गप्पा झाल्या, मी निघून गेलो. 3 महिन्यानंतर त्या माणसाचा मला फोन आला की सर आप महुआ में ऐसी ऐसी जगह पे आए थे, तो वहां का वॉचमैन बोल रहा हूँ. म्हटलं हा बोलिए ना. बोला साहब मैंने वो जॉब छोड़ दिया. म्हटलं आताच्या मायला, आता जॉब सोडलाय म्हणजे हा आता माझ्याकडे एक तर पैसे मागणार किंवा नोकरी मागणार. मी म्हटलं हा बोलिए. तो बोला नहीं साहब, मेरा वहां का नौकरी मैंने छोड़ दिया, मैं दूसरी जगह पे नौकरी को लगा हूँ. नीट है का किस्सा? मैं दूसरी जगह पे नौकरी पे लगा हूँ और मैं जहां पे नौकरी पे लगा हूं उन साहब को आपका जो मेन प्रोडक्ट है, माझं मेन प्रोडक्ट एक्सपोर्ट मध्ये फ्रोझन फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज आपण खातो ना मॅकडॉनल्ड्स मध्ये वगैरे, तो उनको वो फ्रेंच फ्राईज में कुछ करना है तो उनको आपसे बात करना है. मी म्हटलं द्या फोन त्यांना. त्यांनी फोन दिला. आणि मित्रांनो, विश्वास नाही ठेवणार, ज्या माणसाबरोबर मी 20-25 रुपयाचा चहा प्यायलो होतो, त्या माणसामुळे मला 5 कंटेनरची ऑर्डर आली. 5 कंटेनरची ऑर्डर आली. आणि एका कंटेनरची व्हॅल्यू साधारणपणे त्यावेळेस जी ऑर्डर आली होती त्यावेळेस साधारणपणे 16 ते 17 लाख रुपये. सो एक चहा, एक वॉचमॅन आणि 5 ते 6 कंटेनर. मी त्याचे बेनिफिट त्याला जे काय द्यायचे ते दिले, पण फक्त 4 शब्द चांगले बोललो म्हणजे मी नेटवर्क उभं करायचा प्रयत्न केला. आणि त्या एका माणसाकडनं मला इतका मोठा बिझनेस मिळाला. सो
हे तुम्ही पण करू शकता. प्रत्येकाशी बोला, प्रत्येकाला सांगा व्यवसाय काय करतो आपण. नेटवर्किंग, व्यवसाय यशस्वी करण्याची 3 सूत्र कुठली जर मला कोणी विचारली तर मी ती सांगेन. सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी, दुसरं म्हणजे तुमचं डेडिकेशन, आणि 3 तुमचं नेटवर्क. पैसा तुमचा व्यवसाय करण्याचं सूत्र नाहीच आहे, असूच शकत नाही. नेटवर्किंग म्हणजे मार्केटिंगचाच एक भाग आहे. सो मार्केटिंगचे हे जे काही मी तुम्हाला गणित सांगितली, जे ऍस्पेक्ट सांगितले, किंवा डिजिटल मार्केटिंग बद्दल तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला आवडलं का, पटलं का, हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, तुम्हाला मी अनेक उदाहरणं द्यायचा प्रयत्न करणार. माझी स्वतःचीच एवढी उदाहरणं आहेत, इतक्या वर्षात इतक्या लोकांना भेटलोय. या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता. क्राफ्ट करणं काम तुमचं आहे. सो आजच्या सेशन मध्ये जे मी मार्केटिंगचं तुम्हाला सांगितलं, मी मीनवाईल टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की प्लीज कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक फॉर्म पोस्ट करा आणि तो पिन करा. मित्रांनो, 704 लोक आहेत, अजूनही 400 450 लाईक्स आहेत. कमॉन यार, एक लाईक तर करू शकता. ओके. सो माझ्या मते आजचं सेशन इथेच थांबवायला हरकत नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, मी थोड्या वेळामध्ये किंवा उद्या सकाळी, नाही आजच थोड्या वेळामध्ये मी एक फॉर्म, मार्केट रिसर्च पॉइंट क्लिअर करा. ओके. मार्केट रिसर्च म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे, तुमची जी सर्व्हिस आहे, तुम्ही ज्या मार्केटमध्ये विकणार आहात, ज्या एरियामध्ये विकणार आहात, ज्या कस्टमरला विकणार आहात, तो कस्टमर, मार्केट म्हणजे आपलं भाजी मंडईवाला मार्केट नाही. मार्केट म्हणजे आपण जिथे तो माल विकणार आहोत, ज्या कस्टमरला विकणार आहोत, त्या मार्केटची किंवा त्या कस्टमरची मेंटॅलिटी काय आहे, तो माल त्या मार्केटमध्ये काय रेटला विकला जातो, कुठल्या क्वालिटीचा विकला जातो, कुठल्या स्पेसिफिकेशनचा विकला जातो, हे समजून घेणं म्हणजे मार्केट रिसर्च. सो अभि चोपडे क्लिअर आहे का? ओके. कालचा फॉर्म पाठवा. अमरजीत साहेब, कालचा फॉर्म, कालचा व्हिडिओ अजूनही युट्यूब वरती आहे. त्याच्यावरती गेलात, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये गेलात तर तुम्हाला तो वरती पिन कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात पहिला तोच फॉर्म दिसेल. तो तुम्ही पिन केलेला फॉर्म भरू शकता. आजचा पण प्रकार तोच असेल. आणि दुसरं जे सांगितलं ते परत एकदा आठवण करतो, पुण्याला 29 तारखेला जे येतील त्यांच्यासाठी माझ्याकडून म्हणून एक डिजिटल मार्केटिंगचा कंप्लीट कोर्स मी लॉन्च केला होता. तो कोर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जाईल. हे सुरुवात आहे. अजून बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे त्या माझ्या खजिन्यातनं काढायच्यात. मित्रांनो, माझा हेतू एकच आहे, आपल्या मराठी बांधवांनी व्यवसाय चालू करावा आणि तो व्यवसाय वाढवावा. तर त्याच्यासाठी जे लागेल ते करण्याची माझी तयारी आहे. तुमची काम करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल, तुमची व्यवसाय उभा करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी या डॉक्टर ओमकार हरिमळीची असेल. याच नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आठवणीने फॉर्म भरा फीडबॅकचा आणि टेलिग्रामच्या ग्रुपवरती तुमचा फीडबॅक नक्की द्या. धन्यवाद मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट, हा व्हिडिओ आणि पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हा मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत आपण पोहोचू. एक 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 निर्णय आपण प्रत्येक जण घेऊ शकतो का? चला, अनेक लोक म्हणतात ना की आम्ही व्हिडिओ ठेवा, व्हिडिओ ठेवा, व्हिडिओ ठेवा. मी हे व्हिडिओ ठेवेन जर हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने, म्हणजे ते 650 लोक आहेत, प्रत्येकाने 5 लोकांना जरी शेअर केला आणि त्यांना आपण जे करतोय, तुम्ही आणि मी एकत्रित मिळून एक नवी, एक प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो, तुम्ही आणि मी, आपण प्रत्येक जण मिळून एक नवी क्रांती घडवतोय.
मराठी व्यवसायाची क्रांती, मराठी उद्योजकांची क्रांती. आणि विश्वास ठेवा, मी जे बोललोय की हे जे ट्रेनिंग आहे ते एकदाच 1 रुपयामध्ये होणार आहे. याचा फायदा आत्ता घ्या, नंतर हे ट्रेनिंग 1 रुपयामध्ये तर नक्कीच मिळणार नाही. सो मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पाठवा. आणि अगेन, ओमकार हरिमाळी हे युट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. याच नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.